ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटी बहुजन समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आज या ठिकाणी आजचा जो विषय लाडक्या बहिणीसाठी हेच करा। आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना आणलेली आहे। सुरुवातीला जाचकाशी कागदपत्र सांगितले होते तेही सुद्धा रद्द केले। आता त्याच्यानंतर त्यांनी 4 कागदपत्र सांगितले तर त्याच्यामध्ये तेही सुद्धा रद्द केले आणि आता त्या ठिकाणी सांगतात की सिंपल गोष्ट या ठिकाणी आहे की फॉर्म भरून घेतले जातील आणि त्या ठिकाणी लाडकी योजनेच्या बहिणीसाठी हा फायदा होईल। आता ते सांगतात की सर्व या ठिकाणी जे समजा प्रूफ लागतात ते रद्दच म्हणून सांगतात। मग आता तुम्हाला जास्त खटाटोप करण्याचं काम नाही। मग आता यानंतर लाडकी बहीण योजना ही सुद्धा रद्द आहे का, हा त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो। आता विधानसभेच्या निवडणुका समोर आल्यात तर या ठिकाणी जे प्रतिपक्ष आहे, जे विरोधी पक्ष आहे ते सुद्धा आरोप करत आहे की लाडकी बहीण योजना ही सरकारी पैशातून त्या ठिकाणी दिल्या जाते असा आरोप केला जातोय आणि त्या ठिकाणी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी हा सरकारी पैसा खर्च केला जातो। आता हे कितपत खरं आहे कितपत खरं नाही हे जनतेला समजतं। आता त्याच्यामुळे लक्षात घेणं महत्वाचं आहे। आता दुसरी गोष्ट या ठिकाणी बघायची आपल्याला, आता ही लाडकी बहीण योजना ही कोणाकोणाला दिल्या जाणार हे त्या ठिकाणी निश्चित नाही। त्याच्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा हा फायदा किती वर्ष किंवा किती महिन्यासाठी आहे हे सुद्धा कोणाला माहिती नाही। मग आता नेमकं काय आहे, हे निवडणुका जिंकण्यासाठी हे का कशासाठी हे थोटण चालू आहे, हा या संभ्रमामध्ये या ठिकाणी काय करतात आरोप प्रति आरोप चालू असल्यामुळं तर जनता सुद्धा संभ्रमामध्ये पडलेली आहे। आता हे म्हणतात की या ठिकाणी आता सध्याच्या स्थितीमध्ये वर्तमान काळामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजितदादा पवार साहेब, आता हे जे आहे तर आता हे 3 नेते फोकसमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 3 पक्षाचे 3 नेते। मग अशा वेळेस कशा पद्धतीनं या ठिकाणी काय झालं अगोदर की आता अगोदर ईडीच्या भीतीने हे 2 जण पक्षाचे चिन्ह पळून घेऊन गेले असाही सुद्धा आरोप केला जातो। यांनी काय काय केलेलं आहे हे जनतेसमोर सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय। तर आता जनता यांनी काय केलं कोणी काय केलं हे सगळं ओळखून आहे। पण मला तरी म्हणायचं की विधानसभेच्या निवडणुका समोर असो अगर नसो तर या नेत्यांना जर करायचं असेल खरोखर काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्र्यांना जर करायचं असेल काहीतरी, आता मला माहितीये भाजपच्या पक्षाच्या थ्रू या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले तर आता यांची छाबी कोणाच्या हातात आहे म्हणतात, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे। तर मग आता हे नेमकं काय का आता हे 2 अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेब हे का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातातले बाहुले, हा सुद्धा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आता याच्या अगोदरची जर समजा कंडिशन जर पाहायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकही सुद्धा काय कंटाळलेले आहे का नाही कंटाळलेले हे सर्व समाजाला समजतंय। त्याची बहुजन समाज सध्याच्या स्थितीमध्ये चुपचाप आहे आणि विधानसभेमध्ये काय करायचं ते करणार आहे। तर आता चला मग या ठिकाणी येऊ मूळच्या मुद्द्याकडे। तर आता या ठिकाणी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तर या संदर्भात आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे। तर नाही तर उद्या आपला शेकून घ्यावा लागेल, नाही तर पिट्टा पाड्याशी राहणार नाही भविष्य काळामध्ये। आता समोर विधानसभेच्या निवडणूक आहे, आपले नेते कसे असावेत कसे नसावे याची पारख त्या ठिकाणी आपल्याला करणं महत्वाचे आहे। तर म्हणून या ठिकाणी खरोखर जर समजा मुख्यमंत्री साहेबांना किंवा ह्या दोघांनाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेबांना जर समजा काही करायचं असेल तर लाडक्या बहिणीसाठी हे करा। मग कोणता 1 नंबर तुम्हाला जर करायचं असेल तर पहिली जीएसटी नष्ट करा, जीएसटी बंद करा। आता जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आता 1 जुलै 2017 पासून लागू केलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी किराणा दुकानचं सामान असेल ते आपण घेतो त्याच्यावर सुद्धा जीएसटी आहे। टूथपेस्ट असो का साबण असो कोणतेही समजा त्या ठिकाणी कोणती वस्तू असो त्याच्यावर काय टॅक्स आपल्याला भरावा लागतो। त्याच्यानंतर हा व्यापाऱ्यावर बोजा पडला म्हणतात, पण व्यापारी हा आपल्या शेतकऱ्यावर बोजा टाकत असतो आणि तो पैसा वसूल करत असतो। त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बिल आहे त्याच्यामध्ये जीएसटी बंद करा। ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे समजा मोबाईल झालं कोणते इलेक्ट्रिक नाही असो समजा लाईट असो कोणता फॅन असो काही असो त्याच्यावरची जीएसटी बंद करा सर्व याच्यावर। आणि तुम्हाला जर करायचं असेल तर जे इंडियन गॅसच्या किमती सध्याच्या स्थिती वाढवलेल्या आहे 200 300 कमी करून काही फायदा नाही। त्या ठिकाणी 3 सिलेंडर मोफत देऊ असं म्हणा। आता तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी बहिणीसाठी करायचं असेल तर गॅस सिलेंडर फ्री करा ना, 1,500 रुपये कशाला देतात।
1,500 कशाला देतात? काय होतं 1,500 मध्ये? आमची जी लाडकी बहीण आहे, आता ही पावसाळ्याचे दिवस आहे, ही उधाड्यात गेली तर ₹500 रोज सहज पाडू शकते. 3 दिवसामध्ये ती कमाई करू शकते. तिच्यामध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे. हा विषय त्या ठिकाणी ₹1,500 नाही. पण तुम्हाला काय 1,500 या ठिकाणी द्यायचा, त्या ठिकाणी आपली त्यांच्यामध्ये महती निर्माण करायची. पण ती किती दिवस पैशानं? आता लोक काय करतात, नोट नोट द्या वोट घ्या म्हणतात. त्या ठिकाणी काय करतात, 500-500 सुद्धा मतदान घेतात. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आता जनता या ठिकाणी हुशार बनलेली आहे. तर जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बिलवरची जीएसटी बंद करा किंवा इलेक्ट्रिक बिलच माफ करून टाका. काही जणांना करू नका, सहज कमी करा, नाही तर 100 युनिट मध्ये फ्री, 100 युनिट पर्यंत फ्री द्या. तर असे जे इलेक्ट्रिक बिल असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा दुकानामध्ये ज्या वस्तू असेल किंवा त्या ठिकाणी गॅस असेल तर ते 500-500 रुपयापर्यंत आणा, खाली आणा. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, त्याच्यावरची जीएसटी बंद करा. हे सगळं करा. करायचं असेल तर तुम्हाला जीएसटी सर्व जे असेल सर्व वस्तूची जीएसटी ती बंद करा. आता त्याच्यानंतर तुमच्या बहिणीसाठी काय करायचं असेल, लाडक्या बहिणीसाठी खरोखर करायचं असेल तर लाडक्या बहिणीचे किती जणांचे नवरे आणि मुलं आणि बाप सुद्धा त्या ठिकाणी दारू पितात. आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला माहिती काय, त्या दारू पित नाही, कुठं तर लोळून पडतात. 2 नंबर त्या ठिकाणी संध्याकाळी घरी आल्यानंतर पहिले त्या ठिकाणी मी मालकत्व दाखवण्यासाठी त्या बहिणीवर दबाव टाकला जातो. 2 नंबर त्या मुलाबाळाचा जे अभ्यास करत असतात त्या मुलाबाळा सुद्धा त्या ठिकाणी काय होतात, अभ्यासापासून वंचित होतात, सर्व टेन्शन मध्ये येतात. मग याच्यामुळे दारूमुळे काय काय कित्येक जण विधवा सुद्धा झाल्यात. तर मग त्या लाडक्या बहिणी विधवा न होण्यासाठी किंवा रिकामे त्या ठिकाणी भांडणं न उपस्थित होण्यासाठी करायची तर तुम्हाला काय करायचं, लाडक्या बहिणीसाठी दारू बंद करा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता 3 नंबरचा मुद्दा असा आहे, आता लाडक्या बहिणीचा वर्ग त्या ठिकाणी शिकतय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतय. मग आता या ठिकाणी तुम्ही काय झक मारायला या ठिकाणी टीसीएस व आयबीएस कंपनी आणली आणि ऑनलाईन परीक्षा चालू केल्या. टीसीएस व आयबीएस सारख्या कंपनी आणल्या आणि ऑनलाईन एक्झाम चालू केल्या. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेता. एकीर न्याय व्यवस्था बिलकुल त्या ठिकाणी ठेवलेली नाही. मग ही जी एकीर न्याय व्यवस्था जर ठेवलेली नाही आणि इकडे काय सांगता, मी माझी लाडकी बहीण, आणि तिकडे सांगतात की या ठिकाणी तुम्ही भाषेला त्रास देता, हे तुम्हाला शोभतं का हो? थोडीफार या ठिकाणी लाज सुद्धा वाटली पाहिजे. जनतेचे लेकरं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले, काहीतरी करा ना त्यांच्यासाठी, वाटू दे ना तुम्हाला. त्या टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी हाकलून द्या. ऑनलाईन एक्झाम न घेता या ठिकाणी ह्या रद्द करा आणि त्या ठिकाणी ऑफलाईन एकच परीक्षा घ्या आणि त्याच्यातून जे सक्षम असे विद्यार्थी ते उमेदवार आहेत ते निवडा आणि त्यांना नोकरी द्या की ते समाज कल्याणासाठी त्यांचा उपयोग होईल. मग आता तुम्हाला करायचं असेल तर मग लाडक्या भाच्यासाठी इतकं करू शकत नाही का तुम्ही? आणि तुम्हाला लाडक्या भावाचं जर वाटत असेल तर 1,000 रुपये फी तुम्ही अगोदर आकारली, 900 रुपये आकारली. मग आता ती लयच लाडक्या त्या बहिणीच्या मुलासाठी भाच्यासाठी पेपर फीच घेऊ नका, ती रद्द करा. त्याच्यानंतर काय करायचं, बेरोजगार निर्माण झालेले लाडके भाचे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून द्या, सरकारी नोकऱ्या जास्तीत जास्त उपलब्ध करून द्या. त्याच्यामुळे काय होईल, बेरोजगारीपणा कमी होईल आणि गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा कमी होईल. हे आपल्याला समजत नाही का? लाडक्या बहिणीसाठी इतकं करू शकत नाही तुम्ही, नाही तर मग कसले भाऊ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, लाडका भाऊ इकडे तिकडे हिंडला नाही पाहिजे डोकासारखा, त्यानं दारू सुद्धा पिली नाही पाहिजे, संध्याकाळी येऊन घरामध्ये धिंगाणा सुद्धा नाही घातला पाहिजे. त्याच्यामुळे शाळामधून चांगल्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजेत. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला काय करायचं, त्याच्या व्यतिरिक्त जर समजा स्वतंत्रपणे त्यांना अभ्यास केला पाहिजे तर त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये, आता शाळेतले मुलं असो की त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे मुलं असो, तर प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय, वाचनालय खोला की त्याच्यामुळे काय होईल, अभ्यासामध्ये गुंतून राहतील, प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीचे नोकर वर्ग, कर्मचारी, अधिकारी मिळतील. यांच्यासाठी हे करा ना. आणि त्या ग्रंथालयामध्ये महापुरुषांचे सुद्धा पुस्तकं ठेवा, त्याच्यामध्ये वैचारिक जागृती निर्माण होईल आणि राष्ट्रीय निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होईल. आता जर समजा इथं प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय, वाचनालय तर खोलाच, पण पुन्हा लाडक्या बहिणीसाठी हे करा. इंग्रजी शिक्षण हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये दिलं जातं, त्या ठिकाणी हजारो लाख रुपये त्या ठिकाणी ऍडमिशन फी आहे. गोरगरिबाचे मुलं त्या ठिकाणी शिकू शकत नाही. तर या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये शाळा ह्या वेगळ्याच त्या ठिकाणी तुम्ही फायद्यासाठी वाटून दिल्या. याच्यामध्ये तिथं फक्त मालकाला आणि सरकारला त्या ठिकाणी थोडाफार प्रमाणात त्या ठिकाणी जे नेते आहे समजा घरगुती नेते त्यांनाच फायदा होतो. तर इंग्रजी शाळेमधून शिक्षण घेत असताना लूट खूप होते
गोरगरिबाचे मुलं इंग्रजी शाळेमधून शिकू शकत नाही, त्याप्रमाणे जे तुम्ही शिक्षक वर्ग डीएड बीएड झालेला ठेवता त्या ठिकाणी, तर तो त्या ठिकाणी सबळ असा त्या ठिकाणी प्रमाणात आहे असं नाही, त्याला तुम्ही अर्धवट पगार देता. त्या ठिकाणी करायचं ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तर ते सगळे सरकारीकरण करा. जेव्हा सरकारी शिक्षकाला जो पगार दिला जातो त्यांनाही सुद्धा द्या. करा ना मग या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी इतकं. तुमच्या भाषा शिकतात ना त्याच्यामध्ये, तर मग इंग्रजी शिक्षण हे सरकारी शाळेमधून द्या, नाही तर प्रायव्हेट शाळा आहे त्या सरकारी बनवा आणि त्याच्यामध्ये जे शिक्षक हे सरकारी बनवा. त्या ठिकाणी मुख्याध्यापक झालं आणि शिक्षक झालं ते तुम्ही लाडक्या बहिणीसाठी करा. मग इंग्रजी शिक्षण हे सरकारी शाळेमधून दिलं तेही सुद्धा मोफत सुरू करा, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तर त्या सरकारी बनवून त्यांना मोफत सुरू करा. त्याच्यानंतर सर्व विषय इंग्रजीतून असावे, पण आमची राज्य भाषा होताना आता मराठी आहे तर ती मराठी भाषेतून असावी. राष्ट्रीय भाषा हिंदी आहे तर ती हिंदी भाषेचा तो एक विषय असावा आणि मराठी भाषेचा एक विषय असावा आणि बाकी शिक्षण इंग्रजीतून असावं. आम्हाला मराठी शिका असं सांगू नका किंवा हिंदी शिका, कारण आम्हाला काय मराठी इंग्रजी आणि हिंदी याच्यासाठी शिकणं महत्वाचं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर मध्ये बाकीच्या राज्यामध्ये काय चालतं इंग्रजी याच्यासाठी आवश्यक आहे. जगामध्ये काय चालतं जगाचं नॉलेज सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे. एका विशिष्ट समाजाला मिळालं पाहिजे असं नाही, हे सर्व बहुजन समाज ओबीसी एससी एसटी न आणि मायनॉरिटीला मिळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी इंग्रजी भाषेवर जास्तीत जास्त भर द्या. 2 नंबर त्या ठिकाणी आपली राज्य भाषा आणि राष्ट्रीय भाषा अनुक्रमे मराठी आणि हिंदीवर भर द्या. हे सर्व तिन्ही भाषा आम्हाला यायला पाहिजेत, तेव्हा आम्हाला जगामध्ये काय चालू आहे ते समजेल. तर त्याच्यासाठी शिक्षण हे मोफत ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी हे करा की जनतेमध्ये मोदी सरकारच्या नावाने भीतीदायक नियम जे चालू आहे ते बंद करा. कारण नर्वच्या जर समजा बँकेविषयी नियमात असेल किंवा नवीन कायदे हे आणलेले असे जर तुम्ही सांगत असाल या ठिकाणी, तर जनतेच्या मनावर त्याचा काय परिणाम होतात. बिचारी जनता ही मायबाप जनता ही काय असते अडाणी अज्ञानी असते, तर त्यांच्या ते जर समजा त्यांना माहीत झालं तर त्यांची भीती त्यांना वाटते. अहो तुम्ही पोषक असे निर्माण त्या ठिकाणी कायदे करा की जनतेपर्यंत ते पोहोचले पाहिजेत, ते विकास झाला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं पाहिजे. तुमचं जर भीतीचं वातावरण तयार होतं हे नको. हे जे नियम आहे असे नियम बिलकुल याच्यामधून नाही का आपल्या देशामधून गायबच करा. करायचं असेल तर हे करा. त्याच्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे की तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी हे करायचं. काय करायचं आहे हे करायचं कोणतं. देशामध्ये गलत मनी जो आहे समजा एका विशिष्ट समाजाकडे चालला झालाय, उद्योगपतीकडे चालला झालाय, त्यांच्यासाठी जीएसटी लागू आहे. हा गलत मनी असेल तर त्या ठिकाणी हा बंद करा. त्याच्यानंतर गेलेला गलत मनी आहे तो वापस आणा. त्याच्यानंतर गलत मीडिया आहे, खोट्या न्यूज देतो, न्यूज देणारा जो मीडिया आहे तो बंद केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याच्यानंतर माफिया जे गुंडखोरपणे वागतात आणि समाजामध्ये दहशत निर्माण करतात, तो माफिया यांना काय करायचंय आळा घालायचंय. म्हणजे गलत मनी मीडिया आणि माफिया यांना आळा घाला. हे करा ना लाडक्या बहिणीसाठी. मग तुमचे ते समजा लाडके भाऊही सुद्धा आहे त्यांच्यात दहशत निर्माण होत नाही का. त्याच्यानंतर भाचे आहे मुलं त्या ठिकाणी भाची आहे, तर असा जो समजा तुमचं जो हे करायचा असेल तर या ठिकाणी गलत मीडिया माफिया यांना आळा घाला. त्याच्यामुळे भीती कमी होईल. आणि 8 नंबरचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लोकसभेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की त्याच्या 1-1.5 वर्षापासून असं वातावरण तयार चालू होतं, तर त्याचा निकाल एकदाच लावून टाकला पाहिजे. आता या ठिकाणी सांगायचं म्हणजे मराठा ओबीसी हे नाटक बंद करा. मराठा ओबीसी हे नाटक बंद करा. आणि त्या ठिकाणी काय होतं की त्यांच्यामध्ये भाईचारा निर्माण करा. आता याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण हा मुद्दा चालू आहे, जसं राम मंदिराचा मुद्दा चालू आहे तसं चालू आहे. आता या ठिकाणी मराठा आरक्षण याच्यासाठी त्या ठिकाणी जरांगे पाटील त्या ठिकाणी लढतायत. किती दिवसापासून लढतायत. आता त्यांनाही सुद्धा त्या गोष्टी समजणं महत्वाचे आहे की काय होतं इथं काय केलं आंदोलन केले, इतके मराठी निर्माण झाले, त्याच्यामुळे काय होतं त्याचा ओबीसीवर आणि एससी एसटीवर त्याचा दबाव येतो, त्यांच्यात भीतीदायक वातावरण निर्माण होतं आणि आमची संख्या जास्त या ठिकाणी दिसते. मग हे 8-9 महिने ओबीसी एससी एसटीने ऐकून घेतलं. त्याच्यानंतर ओबीसी समाज हा जागृत झाला वैचारिक पातळीवर. तर आता हे सुद्धा आंदोलन या ठिकाणी तयार झालं, तर उद्या काय होईल एससी एसटीचं हे त्या ठिकाणी तयार होतील
आणि त्या ठिकाणी जाती हिंसा निर्माण व्हायला या ठिकाणी वातावरण तयार होईल, असं पोषक वातावरण नको. म्हणून हे जे मराठा ओबीसी आहे हे नाटक बंद करा, त्याच्यामध्ये भाईचारा निर्माण झाला पाहिजे. अहो जे समजा काही ओबीसी मराठ्यांचे सुद्धा आहे, सामान्य मराठा सुद्धा आहे, पहिले एकमेकाजवळ पाहत होते, पण आता थोडसे वाकड्या नजरेनं एकमेकाकडे पाहायला लागले. त्याच्यामुळे हे जे नाटक हे बंद करा. याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना, तर महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे. ज्यांची संख्या जेवढी असेल त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलंय. मराठ्यांची जेवढी संख्या त्यांना आरक्षण द्या, ओबीसीची जेवढी संख्या त्यांना आरक्षण द्या, एससी एसटीची संख्या आहे. आता एससी एसटी साठी तर समजा आहे. आता त्याच्यानंतर एनटी अपकडे वंजारी समाज झाला, माळी समाज, हे जाती जेवढे समाजांची संख्या त्यांनाही सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. मराठ्यांची संख्या जेवढी आहे तेवढं आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या ह्या जातीमध्ये भाईचारा निर्माण केला पाहिजे. तर तेव्हा कुठे गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी आनंदाने लोक राहतील. तर म्हणून मराठा ओबीसी हे नाटक बंद करा. त्या ठिकाणी जातीय जनगणना करून सर्वांना त्या ठिकाणी जातीच्या प्रमाणात आरक्षण देऊन टाका. मराठ्यांना सुद्धा आरक्षण देऊन टाका. त्याच्यामुळे नाही का हे पुन्हा असे या ठिकाणी उद्भवणार नाही. तर लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो की हे निवडणुकीसाठी नाटक चालू आहे, हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे राष्ट्र निर्मितीसाठी महापुरुषांची पुस्तके प्रत्येक घराघरामध्ये वाचायला द्या, ग्रंथालयामध्ये ठेवा. त्यानंतर प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती निर्माण करा. राष्ट्र निर्मितीसाठी महापुरुषांची पुस्तकं प्रत्येक घरामध्ये वाचायला दिले पाहिजे आणि वाचली पाहिजे. आणि त्याचे चांगले जे समजा संत असतील, त्या ठिकाणी जे वैचारिक पातळीचे विद्वान असतील त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आखा आणि राष्ट्र प्रवचनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती निर्माण करा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर तेव्हा कुठे लोकांना असं वाटलं की पाहिजे की आपण मूळचे एकच आहोत. या ठिकाणी ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या, आपण मूळचे एकच होतो आणि एकच आणा. म्हणजे याच्यामध्ये जाती दोषाचं सांगत नाही, ब्राह्मण आणि शूद्र असं या ठिकाणी नको. सगळ्यामध्ये या ठिकाणी भाईचारा निर्माण झाला पाहिजे. तर त्या ठिकाणी एकमेकाशी पोटाशी सुद्धा घेणं आवश्यक आहे. कारण आता त्या ठिकाणी सर्व विश्वचे माझं घर, सर्व विश्वच माझं घर आहे, ही निर्मिती होणं महत्वाची आहे. मनामध्ये निर्मिती होणं महत्वाची आहे. कोणतीही जातीय नाही, कोणताही धर्म नाही. त्या ठिकाणी माणूस हाच एक धर्म आहे या ठिकाणी. आणि धर्म तर समजा आहे, तर प्रत्येकानं मला असं म्हणायचं नाही धर्माला आणि कोणत्याही धर्माला माझा विरोध नाही, कोणत्याही जातीला माझा विरोध नाही. त्या ठिकाणी 100 मंदिर एका गल्लीमध्ये निर्माण करा, दररोज पूजा करा 100 वेळेस, 100 मस्जिदी निर्माण करा, 100 चर्च त्या ठिकाणी निर्माण करा, याला विरोध नाही. पण या ठिकाणी माणसाकडे बघत असताना माणूस म्हणून बघितलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे. आता पुढचा मुद्दा बघा, समाजामध्ये बहिणीसाठी करायचा असेल तर हा महत्वाचा आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करा. त्यानंतर बुवाबाजी बंद करा. समाजामध्ये अगोदर समाज हा सुशिक्षणाच्या अभावी कुशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळं अजूनही समजा उदाहरणार्थ जवळपास 75 वर्ष झाले तर समाजातील अंधश्रद्धा अजून सर्वच्या सर्वपणे नष्ट झाल्या नाही. त्याच्यामध्ये अंधश्रद्धेच्या नावावर बुवाबाजी जी चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हिंसेच्या घटना घडलेल्या आहेत. आता सध्याची ताजी हाथरस घटना ती सुद्धा माहिती आहे सर्वांना. तर अशा जर घटना त्या ठिकाणी निर्माण व्हायला नको असेल तर समाजातील अंधश्रद्धा व बुवाबाजी बंद करणं महत्वाची आहे. हे जर करायचं असेल तर हे लाडक्या बहिणीसाठी करा. जर तुम्ही हे लाडक्या बहिणीसाठी हे करत नसाल तर या ठिकाणी समाजामध्ये गोंधळ असेल आणि त्याच्यामध्ये समाजाची प्रगती होणार नाही. आणि म्हणजे खालून जर समजा मुलांची प्रगती नसेल, कुटुंबाची प्रगती नसेल, त्यानंतर समाजाची प्रगती नसेल आणि त्याच्यानंतर देशाची प्रगती कशी होणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय पोषक समाजाला सर्व समाज हा आनंदात राहायला पाहिजे. आता म्हणलं जातंय की शंकराची जटामधून गंगा वाहते असं म्हणलं जाते. त्यावेळेस काय होतं, पूर्ण भारतभर जोड प्रकल्प होते, संपूर्ण शेतकरी खुश होते, प्राणी सुद्धा त्या ठिकाणी खुश होते, सर्व प्राणी मात्राला सुद्धा पाणी सुद्धा मिळायचं, अन्न सुद्धा मिळायचं. एवढंच नाही, त्या ठिकाणी शेतकरी जोड प्रकल्प असल्यामुळे सर्वांना भारतभर त्या ठिकाणी काय होतं, गंगेचं पाणी त्या ठिकाणी भारतभर शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवण्यासाठी होतं. त्यावेळेस
शंकर महादेवाच्या काळामध्ये सर्व शेतकरी सुखी होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी घोषणा आहे, जे आहे समजा कोणती, हर हर महादेव, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आम्हाला शिवरायांचं राज्य निर्माण करायचं असेल, त्याच्यानंतर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर इतर महापुरुष, आता इतर समाजातील संत यांच्या स्वप्नातील जर समजा उदाहरणार्थ राष्ट्र निर्माण करायचं असेल तर लाडक्या बहिणीसाठी ह्या गोष्टी करणं महत्वाचे आहे. तर हा मुद्दा आपल्या सर्वांना समजला असेल. तर आता या ठिकाणी मी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.